गौतमी पाटील कार ड्रामा नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊयात। रिक्षा धडक, अटक आणि आंदोलन, काय आहे गौतमी पाटलांच्या कारचं प्रकरण? कुणाला धडकली गौतमी पाटीलची कार? कोण जखमी झालं आणि अटक झाली कुणाला? मंगळवारी पहाटे पुणे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एक धक्कादायक अपघात घडला। महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली। या धडकेत रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि 2 प्रवासी जखमी झाले। गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर कार चालक पळून गेला, पण पोलिसांच्या सीसीटीव्ही तपासणीतून 30 वर्षीय कार चालकाला अटक करण्यात आली। पोलिसांनी प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील दिलेत। तरीही रिक्षा चालकाच्या मुलीनं माध्यमांशी बोलताना आरोप केला की आरोपी मुख्य नाही, प्रकरणात दबाव आहे आणि फक्त एक सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आला, ज्यात स्पष्ट असं काहीच दिसत नाहीये। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। सिंहगड पोलीस स्टेशन समोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं। काही कार्यकर्त्यांनी तर राज्यातील तिच्या शोज बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन देखील केलंय। पोलीस सध्या तपास करत आहेत की अपघात नेमका घडला कसा, कारची वेगवान हालचाल कशी झाली आणि 15 मिनिटात इतकं नुकसान झालं तरी कसं? अपघातानंतर कारने रस्त्यावर मोठं नुकसान केलं, तरीही सर्व बाजूंनी चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे। थोडक्यात सांगायचं तर ही घटना केवळ अपघात नाही, तर यात गुंतागुंतींच्या आरोपांपासून ते सामाजिक आंदोलनापर्यंत सगळं काही सामील आहे। पोलीस तपास, वाहतूक नियम आणि सेलिब्रिटींची जबाबदारी या सर्व बाबी या प्रकरणाला थरारक बनवतायत।